इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापत असताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग दिला आहे। माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे इचलकरंजी शहराध्यक्ष संजय कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देत सखोल चर्चा केली। या भेटीत इचलकरंजी शहरातील सद्यस्थिती, मतदारांचा कल, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुकीतील रणनीती यावर सविस्तर विचार विनिमय करण्यात आला। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी शहरातील राजकीय परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली। पिण्याचे पाणी, नागरी सुविधा, वस्त्रोद्योगाशी संबंधित प्रश्न, बेरोजगारी आणि महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी या मुद्द्यांवर चर्चा झाली। या चर्चेच्या अनुषंगाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत थेट पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या। निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असते असे स्पष्ट करत संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी शहरातील विविध भागात घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला। या संवादातून जनतेच्या अपेक्षा, अडचणी आणि विकासाबाबतच्या भावना जाणून घेण्यात आल्या। काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनसंपर्कात सहभागी झाले होते। या भेटी आणि संवादामुळे काँग्रेस पक्षाच्या तयारीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्ष अधिक आक्रमक आणि संघटित पद्धतीने मैदानात उतरल्याचे संकेत मिळत आहेत।